नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये आपण बघूया इथे जीवा रम्याला समजवायला आलेला असतो, पण तरीसुद्धा रम्या जीवाला पटवून देण्याचा प्रयत्न करत असते की तिचं पार्थवरती किती जास्त प्रेम आहे। ती म्हणत असते की जीवा, तू मला सांग ना, तुझं जर एखाद्या मुलीवरती मनापासून प्रेम असेल तर तू त्या मुलीचं लग्न दुसऱ्या कुठल्या तरी मुलाबरोबर होताना बघू शकणार आहेस का? त्या मुलाने त्या मुलीच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घातलेलं तुला चालणार आहे का? तेव्हा इकडे आता रम्या खूपच जास्त ही चिडलेली असते। तेव्हा जीवा म्हणत असतो, एक मिनिट रम्या, तू थांब। हे बघ, इथे मी तुला समजवायला आलो आहे, तुझ्याबरोबर मी बोलायला आलो आहे। हे बघ रम्या, तू सुद्धा नंदिनी आणि पारदादाचं लग्न आता तू ॲक्सेप्ट कर असं मला वाटतंय। तू त्यांचं लग्न हे स्वीकारलं पाहिजे। तेव्हा रम्या म्हणते, ठीक आहे, तू म्हणतोयस ना तसं करते मी। तेव्हा जीवा म्हणतो, खरंच तू माझं ऐकणार आहेस का? थँक गॉड, बरं झालं तू हे स्वीकारलंस। तेव्हा रम्या म्हणते, आधी तू माझ्या प्रश्नांची उत्तरं दे। तेव्हा जीवा म्हणतो, कुठल्या प्रश्नांची उत्तरं? तेव्हा रम्या म्हणत असते की जीवा, तू मला सांग, पार्थचा फेवरेट कलर कुठला आहे? तेव्हा जीवा म्हणतो, काय फेवरेट कलर? तेव्हा रम्या म्हणते, सांग जीवा, पार्थचा फेवरेट कलर कुठला आहे? माझ्या प्रश्नांची उत्तरं हवी आहेत। तेव्हा जीवा म्हणतो की दादाचा फेवरेट कलर ब्ल्यू। तेव्हा रम्या म्हणते ब्लॅक, त्याला ब्लॅक कलर खूप जास्त आवडतो। आता तू मला सांग, त्याला गर्दी आवडते की शांतता? तेव्हा इकडे जीवा तर गप्पच बसतो, कारण त्याला काहीच माहिती नसतं। तेव्हा रम्या म्हणते की त्याला शांतता आवडते, त्याला गर्दीची ठिकाणं अजिबात आवडत नाही। आणि तुला माहिती आहे, त्याला समुद्र आवडतो, समुद्राच्या आजूबाजूला असणारी शांतता त्याला आवडते। आणि त्याला रात्रीच्या वेळेला जुनी गाणी ऐकायला खूपच जास्त आवडतात। आणि तो माझ्या सिलेमन कॉफीशिवाय तर राहू शकत नाही, त्याला माझ्या हातची सिलेमन कॉफी खूपच जास्त आवडते, त्याशिवाय तो नाही राहू शकत। तुला माहिती आहे का जीवा, म्हणजे इथे पार्थला आहे ना माझ्या हातचं कच्च्या वांग्याचं भरीत तर खूपच जास्त आवडतं। तो बोटं चाटून चाटून खातो, माहिती आहे तुला? आणि त्यालासुद्धा फोडणी दिलेली नाही चालत, त्याला असंच आवडतं बनवलेलं, आणि तो पोट भरून खातो। आता तू सांग ना रे, मला एवढं सगळं माहिती आहे त्याच्याबद्दल। तुला माहिती आहे का, त्याला आहे ना काय आवडतं काय नाही आवडत हे सगळं मला माहिती आहे। दिवसपासून रात्रपर्यंत त्याच्या ज्या ज्या गोष्टी आहेत ना त्या सगळं मला माहिती आहे। रात्री झोपताना त्याला थोडंसं तोंड उघडं ठेवून झोपायची सवय आहे, इथपर्यंत मला माहिती आहे। मग तू सांग ना, पार्थबरोबर कुणाचं लग्न व्हायला पाहिजे, माझं काय त्या नंदिनीचं? त्या नंदीला माहिती आहे का माझ्यासारखं की पार्थला काय आवडतं काय नाही आवडत? त्याच्याबद्दलच्या सगळ्या गोष्टी तिला माहिती आहेत का? मग जर मला माहिती आहे सगळं, तर मग पार्थ माझा विचार का नाही करत? त्याला माझं हे प्रेम का कळत नाही आहे रे जीवा? तेव्हा रम्या म्हणत असते की मी आणि पार्थ आम्ही दोघेजण लहानपणापासून एकत्र वाढलो आहे। तुला माहिती आहे, आम्ही दोघेजण एकमेकांचं बोट पकडून चालायला शिकलो आहे। मग आता जेव्हा सप्तपदी घेण्याची वेळ आलेली आहे, जेव्हा आयुष्यभरासाठी आम्हाला एकत्र चालायची वेळ आलेली आहे, तेव्हा पार्थ माझा हात का पकडत नाही आहे आणि मला त्याच्याबरोबर का चालू देत नाही आहे? तुला माहिती आहे, पाठीवरती आम्ही दोघंजणं एकत्र अक्षर रेखाटली होती। मग आता ते अक्षर आम्ही दोघेजणं सोबत रेखाटत होतो। मग आत्ताचे माझे हे शब्द, माझं प्रेम, माझी ही तळमळ त्याच्यापर्यंत का पोचत नाही आहे? की पार्थला बघायचंच नाही आहे की माझं त्याच्यावरती किती प्रेम आहे? सांग ना जीवा, तू सांग, माझ्या प्रश्नांची उत्तरं दे। माझं त्याच्यावरती खरंच खूप मनापासून प्रेम आहे, मी त्याच्याशिवाय नाही राहू शकत। प्रेम फक्त एकदाच होतं आणि ते मी पार्थवरती केलेलं आहे। जीवा प्लीज, तू माझी बाजू पटवून दे ना रे पार्थला। त्याला सांग ना की नंदिनीबरोबर लग्न नको करूस, रम्याबरोबर लग्न कर, तिचं तुझ्यावरती खरं प्रेम आहे असं तू सांग ना रे जीवा। त्याला सांग ना, माझी बाजू पटवून दे ना। हे बघ, हे फोटोज हे लहानपणापासून लागलेले आहेत रे, तू सांगशील ना, तू पटवून देशील ना? हे बघ, तू सुद्धा कधी ना कधी कुठल्या तरी मुलीवरती मनापासून प्रेम केलं असशीलच ना? त्या मुलीची शपथ आहे तुला, त्या प्रेमाची तुला शपथ आहे। प्लीज तू माझं प्रेम मला मिळवून दे, माझं खरं प्रेम मला मिळवून दे ना रे। माझं प्रेम इथे विजय झालं पाहिजे रे, प्लीज तू समजाव ना पार्थला, माझ्या बाजूने त्याला समजावून सांग आणि माझा स्वीकार करायला सांग असं इकडे आता रम्या म्हणत असते। जीवा आपला हात सोडवतो तिच्या हातातून आणि सरळ तिथून निघून जातो। तेव्हा इथे जीवाला आता टेन्शन आलेलं असतं। तो आपल्या मनामध्येच म्हणत असतो, प्रेक्षकांनो, की इथे मी रम्याला समजवायला आलो होतो, पण ती तर आता कुणाचंही काही समजून घेण्याच्या मनस्थितीतच नाही आहे। ती दादाच्या प्रेमात
पूर्णपणे वेडी झाली आहे. ती विसरून गेली आहे स्वतःला आणि ती फक्त दादाचा विचार करते आहे. आता मला कळलं की दादा इतका टेन्शनमध्ये काय आहे, का त्याने या गोष्टीचं टेन्शन घेतलं आहे. आता मी काय समजावू तिला आणि कुणाला तिच्याबरोबर बोलायला सांगू, मला खरंच काहीच कळत नाही आहे. तेव्हा इकडे जीवाला आठवत असतं, रम्या जे जे काही बोललेली असते ते सगळं आठवत असतं की तुझं जर एखाद्या मुलीवरती प्रेम असेल आणि त्या मुलीचं एका दुसऱ्याच मुलाबरोबर लग्न झालं तर तुला चालणार आहे का? माझं प्रेम फक्त पार्थवरती आहे. प्रेम एकदाच होतं आणि ते मला झालं आहे. आता दुसरं कुणावरतीही मला प्रेम करता येणार नाही आहे. त्यामुळे माझं खरं प्रेम मला मिळवून दे ना रे जीवा, प्लीज दे ना. तू माझी बाजू तरी समजून घे ना आणि माझं पार्थवरती किती प्रेम आहे हे त्यालासुद्धा पटवून सांग आणि नंदिनीबरोबरचं लग्न मोडायला सांग, असं रम्या म्हणालेली असते. ह्या सगळ्या गोष्टी जीवाला आता आठवत असतात आणि जीवा पूर्णपणे आता टेन्शनमध्ये आलेला असतो. करायचं तर काय? त्यानंतरला शारदा आणि धनंजय काका दोघेजणं मंदिरामध्ये आलेले असतात. धनंजय काका म्हणतात की गुरुजी, माझ्या मुलीचं नंदिनीचं लग्न आहे आणि तिच्या लग्नाची पहिली पत्रिका मी इथे देवाजवळ ठेवायला आलो आहे आणि तुम्ही त्याची पूजा करा आणि माझ्या मुलीला भरभरून आशीर्वाद द्या, असं इकडे आता धनंजय काका म्हणत असतात. तेव्हा त्यांच्या हातातली एक पत्रिका देवी आईसमोर ठेवलेली असते. त्याच्यावरती फूल वगैरे ठेवून आता पूजासुद्धा करण्यात आलेली असते आणि नंदिनी आणि पार्थ यांना आशीर्वादसुद्धा दिलेला असतो. त्यामुळे इथे काव्य आता काही पत्रिका हातामध्ये घेऊन रेडीच बसलेली असते आणि ती म्हणते की बाबांना फोन करून विचारू दे की त्यांनी देवी आईसमोर पत्रिका ठेवली की नाही ते. तेव्हा इकडे काव्या धनंजय काकांना फोन करते. तेव्हा धनंजय काका म्हणतात की काव्याचा फोन आहे. तेव्हा ते म्हणतात, हा काव्या बाळा बोल ना. तेव्हा काव्या म्हणते, बाबा देवी आईसमोर तुम्ही पत्रिका ठेवलीत का? धनंजय काका म्हणतात, हो ठेवली ना. तेव्हा इकडे ते विचारतात, का बाळा तू का विचारतेस? तेव्हा काव्य म्हणते, बाबा असं काय करताय तुम्ही? माझ्या नंदिनीताईचं लग्न आहे, मग माझ्या मैत्रिणींना लग्नाची पत्रिका द्यायला नको का? आणि तसेही बाबा, म्हणजे माझ्या मैत्रिणींच्या बाबतीत आहे ना, माझ्यावरती अजून खूप काही काही पेंडिंग आहे. तेव्हा त्यांना पत्रिका देते, ताईच्या लग्नाला बोलावते आणि सगळं काही सेटल करून टाकते. चालेल की नाही बाबा? तेव्हा धनंजय काका म्हणतात, हो बाळा ठीक आहे, काही हरकत नाही आहे, पण आपल्या घरच्या देवाजवळ ठेवली का पत्रिका? तेव्हा नंदिनीने ठेवलेली असते. काव्या म्हणते, बाबा ताईने ठेवली आहे ना, ताईचं लग्न आहे मग तीच ठेवणार. तेव्हा इथे काका म्हणत असतात की हे बघ बाळा, तू सुद्धा ठेव ना गं पत्रिका देवाजवळ, देवाचा आशीर्वाद मिळणं चांगली गोष्ट आहे. ताईने ठेवली आहे पण तू सुद्धा ठेवलीस तर जरा जास्त बरं होईल. तेव्हा काव्या म्हणते, ठीक आहे मी ठेवते बाबा. तेव्हा इकडे आता धनंजय काकांच्या सांगण्यावरून काव्याने देवी आईजवळ पत्रिका ठेवलेली असते आणि तिने आशीर्वादसुद्धा घेतलेला असतो. तेव्हा इकडे काव्या म्हणत असते, बाबा ठेवली आहे बरं पत्रिका आणि आशीर्वादसुद्धा घेतला आहे, चालेल ना, आता देऊ ना मैत्रिणींना पत्रिका. त्यांना बोलणार आहे की लग्नाच्या घरी किती कामं असतात, तेव्हा तुम्ही सगळ्याजणी आधीच या, म्हणजे आहेर नाही आणला तरी पण चालेल पण कामं करायला या, असं मी माझ्या मैत्रिणींना सांगणार आहे बाबा, चालेल ना? तेव्हा धनंजय काका म्हणतात, हो हो चालेल, पण एवढी घाईघाई करू नकोस, सावकाश जा आणि सावकाश ये, अजिबात घाई गडबड करू नको, ठीक आहे ना? तेव्हा इकडे काव्या म्हणते, हो बाबा चालेल, मी सावकाश जाईन आणि सावकाश येईन, तुम्ही अजिबात माझी काळजी करू नका, ठीक आहे? तुम्ही दोघेजणंसुद्धा आता लवकर घरी या बरं. तेव्हा इथे काव्य आपल्या मैत्रिणींना पत्रिका देण्यासाठी तिने घेतलेल्या असतात, कारण तिच्या बहिणीचं नंदिनीचं लग्न असतं. फोनवरती बोलून झाल्यानंतर काव्य फोन ठेवते आणि देवी आईला म्हणत असते की देवी आई, तुम्हाला तर माहिती आहे माझ्या लाडक्या नंदिनीताईचं आणि पार्थचं लग्न आहे, त्या दोघांचं लग्न निर्विघ्नपणे पार पडू दे देवी आई आणि त्यांना भरभरून आशीर्वाद दे, त्यांचा संसार आहे ना तो सुखाचा होऊ दे. ते दोघंजणं जर सुखी असतील, त्यांचा संसार सुखाचा झाला तर माझ्या जीवाला आनंद होईल, बरोबर की नाही देवा? आणि इथे आता काव्य मैत्रिणींना पत्रिका देण्यासाठी गेलेली असते. तिचं म्हणणं असतं की बाबा लग्न तिकडे नाशिकला आहे, किती कामं असतील बरं, मैत्रिणी हाताशी असतील तर तेवढीच कामासाठी मदत होईल, हो की नाही? तेव्हा इकडे आता घरच्या देवाला काव्याने सुद्धा पत्रिका ठेवलेली असते आणि मंदिरामध्ये येऊन धनंजय काका आणि शारदा या दोघांनी सुद्धा पत्रिका ठेवलेल्या असतात. काव्याने पुन्हा तेच मागितलेलं असतं की मला फक्त माझ्या नंदिनीताईचं सुख हवं आहे, तिला तिच्या संसारामध्ये आणि तिच्या नवऱ्याबरोबर तिला आनंद मिळू दे, तिच्या घरचे लोक तिच्यावरती प्रेम करू दे. आणखीन एका बहिणीला काय हवं असतं प्रेक्षकांनो? आपल्या बहिणीचं सुख, आणखीन काय?
त्यानंतरला मात्र त्या सुखाला आता नजर लागत असते, ती म्हणजे रम्याची. कारण रम्याच असते जी पार्थवरती प्रेम करायच्या नादामध्ये सगळं काही उद्ध्वस्त करायला निघालेली असते. ती म्हणत असते की काही झालं ना तरीसुद्धा नंदिनी आणि पार्थचं लग्न मी होऊ देणार नाही आहे. त्या पार्थला माझं प्रेम का कळत नाही आहे? माझं वेड्यासारखं प्रेम आहे त्याच्यावरती आणि मला जर त्याच्याबरोबर लग्न करायचं आहे तर त्याच्यात चुकीचं काय आहे? नंदिनीबरोबर लग्न ठरलं आहे, झालेलं तर नाही आहे ना, मग का तो असं वागतो आहे माझ्याबरोबर? त्याच्यानंतरला इकडे आता रम्या म्हणत असते की सगळ्यांशी बोलून झालं, मामा मामी जीवा पार्थ सगळ्यांना समजावून झालं, पण आता कुणीही मला समजून घेत नाही आहे ना. आता मी नंदिनीला भेटायला जाणार आणि नंदिनीला भेटूनच मी सगळं काही सांगणार. नंदिनी सॉरी, पण आता मला हे करावंच लागेल. हे लग्न मोडण्यासाठी तू आमच्या दोघांच्या आयुष्यातून बाजूला व्हायलाच पाहिजे. त्यानंतर इथे आता रम्या भेटायला आलेली असते नंदिनीला आनंद सदनमध्ये. वॉचमन विचारतात कुणाला भेटायचं आहे? तेव्हा रम्या म्हणते की मला नंदिनीला भेटायचं आहे. तेव्हा इकडे रम्याला बघून नंदिनी सरप्राईज होते आणि विचारते की रम्या ह्या वेळेला तू इथे? तेव्हा इकडे मी अजिबातच म्हणजे अपेक्षा ठेवली नव्हती की तू इथे येशील म्हणून. तेव्हा रम्या म्हणते तेच ना गं, आपण ज्या गोष्टींची अपेक्षा ठेवतो ना त्या गोष्टी घडत नाहीत आणि नाही ठेवत त्याच गोष्टी पटकन घडतात ना आपल्या मनाविरुद्ध. तेव्हा नंदिनी म्हणते नाही असं काही नाही आहे, तू इथे आलीस तुला बघून मला आनंदच झाला. तेव्हा रम्या म्हणते हो का? त्यानंतरला रम्या आता आनंद निवास बघत असते आणि सगळीकडे बघत असताना ती म्हणत असते छान गं नंदिनी, खरंच खूप हुशार आहेस तू. हे सगळं छान तू इथे ऑर्गनाईज केलेस, खूपच सुंदर. आणि मला आहे ना तुझी ती सवय खूप आवडते सगळ्यांना मदत करण्याची. म्हणजे तू कामामध्ये तर डेडिकेटेड आहेसच आणि घरातलं सुद्धा सगळं तुला जमतं आणि इथे आता तर तुझं लग्न ठरलं आहे. तेव्हा नंदिनी म्हणते हो ना. तेव्हा रम्या म्हणत असते अगं तुला माहिती आहे का तुझा तो व्हिडिओसुद्धा मी बघितला होता. तेव्हा नंदिनी म्हणते कुठला व्हिडिओ? तेव्हा रम्या म्हणते दाखवते हा तुला. तर तो लग्नाचा व्हिडिओ जेव्हा नंदिनीने सुमन आणि तिच्या बॉयफ्रेंडचं लग्न लावून दिलेलं असतं आणि इथे तो व्हिडिओ खूपच जास्त व्हायरल झालेला असतो. तेव्हा इकडे नंदिनी म्हणत असते की बरोबर आहे, ही माझी मैत्रीण आहे सुमन आणि मी तिच्या बॉयफ्रेंडबरोबरच तिचं लग्न लावून दिलं होतं, कारण तो जबरदस्तीने घरातल्या लोकांच्या दबावामुळे दुसऱ्या मुलीबरोबर लग्न करत होता. तेव्हा इकडे रम्या म्हणत असते म्हणजे तुझं म्हणणं आहे त्या दोन प्रेम करणाऱ्या व्यक्तींना तू एकत्र आणलंस, बरोबर की नाही? तेव्हा नंदिनी म्हणते अगदी बरोबर. म्हणजे माझं असं म्हणणंच नाही आहे तर माझा हट्ट आहे असं समज की दोन प्रेम करणाऱ्या व्यक्तींनी एकत्र आलंच पाहिजे, त्यांनी लग्न केलं पाहिजे. कारण मला असं वाटतं की ते दोघंजण एकत्र येऊन एकमेकांना परिपूर्ण करतात असं मला वाटतं. तेव्हा इकडे मी तेच केलं, बाकी काही नाही. तेव्हा इकडे रम्या म्हणते म्हणजे हे तुझं म्हणणं सगळ्यांच्याच बाबतीत असेल नाही का? तेव्हा नंदिनी म्हणते हो अगदी बरोबर. तेव्हा रम्या म्हणते मग तुला हे सगळं माझ्या बाबतीत किंवा तुझ्या बाबतीत का दिसत नाही आहे? तेव्हा नंदिनी म्हणते का काय झालं आहे? तेव्हा इकडे रम्या म्हणत असते तुला माहिती आहे का, जर तुझं असं म्हणणं आहे की दोन प्रेम करणाऱ्या व्यक्तीने एकत्र आलं पाहिजे तर मग तू असं का करतेस? तुला माहिती आहे का पार्थ आणि मी रम्या आमच्या दोघांचं एकमेकांवरती खूप जास्त प्रेम आहे. अगदी माझं लहानपणापासूनच इथे पार्थवरती प्रेम आहे. मला त्याच्याबद्दल सगळं माहिती आहे, आवडीनिवडीपासून त्याला काय आवडतं काय नाही आवडत तिथपर्यंत मला सगळं काही माहिती आहे. मग आमच्या दोघांचं जर एकमेकांवरती इतकं प्रेम आहे मग तू का लग्न करतेस पार्थबरोबर, सांग ना. त्यानंतरला इकडे आता रम्या आलेली असते नंदिनीजवळ बोलायला आणि इथे वसू आत्या आलेली असते आता शारदाजवळ आणि धनंजय काकांजवळ बोलायला. तेव्हा वसू म्हणत असते काय मग मंदिरामध्ये आला होतात का देवी आईसमोर आपल्या मुलीच्या लग्नाची पत्रिका ठेवायला? झाली का पत्रिका ठेवून? तेव्हा धनंजय काका म्हणतात हो झाली आहे. तेव्हा वसू आत्या म्हणते तुम्ही दोघंजण हे सगळं का करताय? मुद्दामून करताय का? म्हणजे सगळं काही माहिती आहे तरीसुद्धा पार्थबरोबर नंदिनीचं लग्न लावून देत आहे. अरे तुला माहिती आहे ना धनंजय, कुठल्याही नात्याची नवीन सुरुवात करताना विश्वासावर ती सगळी नाती जुळली पाहिजे, बरोबर की नाही? आपलं नातं हे विश्वासावर उभं राहिलं पाहिजे. तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगितल्या आहेत का पार्थबद्दलच्या विक्रमने आणि मानिनीने? नाही सांगितल्यात, मला माहिती आहे.
अरे तुला हे सांगितलं आहे का की रम्याचं माझ्या मुलीचं पार्थवरती किती प्रेम आहे, पार्थचं रम्यावरती किती प्रेम आहे, हे तुम्हाला विक्रमने किंवा मानिनीने सांगितले नाही ना? एवढी मोठी गोष्ट कशी काय लपवून ठेवली त्या लोकांनी तुमच्यापासून? तरीसुद्धा मी सांगितलं होतं की तुम्ही नंदिनीबरोबरचं लग्न पारचं मोडून टाका, पण तुम्ही लोक काय ऐकायला तयार नाही आणि एवढं करून सवरूनसुद्धा थांबला नाहीस. अरे आधी ज्या मला तू इथे वेदना दिलेस ना, आधी जे घाव तू मला दिलेस तेच अजून भरलेले नाही आहेत, त्याच जखमा अजून भरलेल्या नाही आहेत, तर तू नवीन घाव द्यायला निघालेस, नवीन जखमा द्यायला निघालेस. हे बघा मी तुम्हाला शेवटचं सांगते, काही जरी झालं तरीसुद्धा नंदिनीचं पार्थबरोबर लग्न करू देऊ नका, कारण त्या घरामध्ये तुमची मुलगी येणार आहे जिथे मी सुद्धा राहते, माहिती आहे ना? मग आता या मंदिरामध्ये तुम्ही तुमच्या मुलीच्या सुखाची जी काही मागणी करायला आले आहेत, तुमच्या मुलीचं सुख मागायला आले आहेत, त्याच मंदिरामध्ये तुमच्या मुलीचं लग्न झाल्यानंतर त्याच मुलीचं पुन्हा इथे सुख मागायला याल, कारण तिच्या आयुष्यातलं दुःख तुम्हालासुद्धा सहन होणार नाही आहे, कळलं का? त्या घरामध्ये मी सुद्धा राहते हे विसरू नका. तेव्हा नंतर जे काही होईल ना ते तुम्हाला कळेलच, पण तरीसुद्धा मी आता तुम्हाला सावध करायला आली आहे. सावध व्हा. नंदिनी आणि पार्थचं लग्न मोड. त्या घरामध्ये तिला पाठवू नको ज्या घरामध्ये मी आहे, आणि मी तुला गुन्हेगार समजते हे तुला चांगलंच माहिती आहे. तेव्हा हे सगळं विक्रमने सांगितलं नसेल, पण मी तुला मात्र सगळं सत्य सांगितलेलं आहे. आता बघ धनंजय, तुला काय करायचं आहे ते. तेव्हा इकडे ती म्हणते माझा तुझ्यावरती राग आहे, पण वैर नाही आहे, म्हणून मी तुला सगळं हे समजावून सांगितलेलं आहे. त्यानंतरला रम्या म्हणत असते, अगं नंदिनी, तुझा जर हट्ट आहे की दोन प्रेम करणाऱ्या व्यक्तीने एकत्र यायला पाहिजे, मग माझं आणि पार्थचं एकमेकांवरती प्रेम आहे, तू का मध्ये येतेस? म्हणजे तू तुझ्या मैत्रिणीचं सुमनचं आणि तिच्या बॉयफ्रेंडचं लग्न लावून दिलंस, मग त्या मुलीचं काय जिच्याबरोबर लग्न ठरलं होतं, तिने तर बिचारीने लग्न ठरल्यानंतर स्वप्न बघायलासुद्धा सुरुवात केली असेल ना? मग त्या मुलीचं आयुष्य किती अंधारात गेलं असेल, या गोष्टीचा विचार केलास तू? नाही ना? मग त्या मुलीचा विचार तू कर ना. त्यानंतरला इकडे रम्या म्हणत असते, हे बघ, हे आहे ते लव्ह लेटर जे मी पार्थसाठी लिहिलं होतं, आणि त्याच्यावरती रिप्लाय म्हणून पार्थने काय लिहिलं आहे बघ, आय लव्ह यू टू असं लिहिलेलं असतं. आणि ते म्हणते एवढंच नाही नंदिनी, एवढंच नाही, अगं लहानपणापासून आम्ही दोघेजणं एकत्र वाढलो आहे गं, आणि तुला माहिती आहे हे मंगळसूत्र आहे ना, पार्थने माझ्या गळ्यामध्ये घातलं होतं, पार्थने हे माझ्या गळ्यामध्ये बांधलं होतं. तेव्हा इकडे आता रम्या तिला सगळं काही इथे ओरडून ओरडून रडून रडून सांगत असते, कारण तिला असं वाटत असतं की जेव्हा एक मुलगी एका मुलीला सांगते की तिचा होणारा नवरा एका दुसऱ्याच मुलीवरती प्रेम करतो आहे, तिच्याबरोबर लग्न करायचं आहे, तर कुठलीच मुलगी हे सहन करत नाही. तिला इतका राग येतो की ती लग्नच मोडून टाकेल, असं रम्याला वाटत असतं की नंदिनी हे लग्न मोडून टाकेल. तर पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे आता नंदिनी म्हणत असते की रम्या, तुला काय वाटतं हे सगळं दाखवून तुझी बाजू खरी आहे असं मी मानेन का? त्यानंतरला धनंजय काका विक्रमकडे येतात आणि म्हणत असतात की विक्रम मला माफ कर, पण आपल्या मुलांचं ठरलेलं हे लग्न मोडून टाक, कारण का मला माझ्या मुलीला या घरामध्ये द्यायची नाही आहे, कळते का तुला? तेव्हा नंदिनी म्हणत असते की रम्या, हे बघ, काही जरी झालं ना तरीसुद्धा पार्थबरोबर ठरलेलं माझं लग्न मी मोडणार नाही आहे.